चला या मॅचला आपण सुरुवात करूया. जो संघ इथून जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा दुसरा संघ असेल. एका बाजूला टीम वाघजा 11 आंबावडे, दुसऱ्या बाजूला पावना देवी स्पोर्ट्स दिवशी. सनी स्टॅकेन वरती स्विच हिट्सचा बादशाह सनी. बॉलिंग ट्रॅक वरती विजय आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसापासून या गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. कट्टर बॉलर आहे. उलटाच बॉल फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्क. बॉल निघून जाईल एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. पहिल्याच बॉल वरती सनीचा स्ट्रोक आपण पाहतोय. या मॅच मध्ये मेहनत संघर्ष भरपूर करावा लागणार आहे. कमी गतीचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. सरळ हातामध्ये गेलाय हा बॉल. चला लगेच सामन्याला गती द्या. प्रसादचा पहिलाच बॉल. पहिल्याच बॉल वरती प्रसादने इरादे स्पष्ट केलेत. नक्कीच टॉसच्या वेळी प्रसाद बोलला आम्ही 40च्या वरती जाण्याचा प्रयत्न करू आणि त्याच प्रयत्न करत असताना त्याने पहिल्याच बॉल वरती चौकार लगावलाय. अशीच सुरुवात कुठेतरी सनीने देखील केली, परंतु त्याच दिशेला पुन्हा सनी फटका खेळत असताना अप्रतिम फिल्डिंग प्रदर्शन आपण पाहिलं. तिथे कॅच त्याचा पकडला, स्वस्तामध्ये बाद झालाय. दोन्ही सामन्यांमध्ये सनीची बॅटिंग आज हवी तशी बघायला मिळाली नाही, परंतु धीरजने आज भरपूर मेहनत केली आहे. नेहमी संघाच्या भवितव्याचा विचार करत असताना धीरज मैदानाच्या आतमध्ये एकतर्फी खेळी करतो आणि याही पाठीमागच्या मॅच मध्ये त्याने डाईव्ह लगावली, स्वतःला जोखमेमध्ये टाकलं, परंतु सामना त्याने जरूर जिंकवला. प्रत्येकाने मेहनत केली, प्रत्येकाने संघर्ष केला आणि इथपर्यंत पोहोचले. दोन्ही संघ सोडून दिलाय. पुढे आला होता प्रसाद, जाऊन दिलं, बॉलला ओळखलं होतं. येस इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 9च्या घरामध्ये. 9 धावा धावफलकावरती. सामन्याला गती द्या. हो, यावेळेस हा चेंडू बरोबर होता. या अगोदरच्या बॉलवरती देखील विजयचा हाच प्रयत्न होता, परंतु तो चेंडू दिशाहीन होऊन गेला. परंतु या बॉलवरती प्रॉपर टप्पा आपल्याला बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी होतीये. चौकार आल्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू कुठेतरी सांगून जातोय की खेळपट्टी दोन्ही बाजूने चालू आहे. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही बाजूने चांगली होते. फटका हवेमध्ये उंच गेला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. कॅच सुटलाय. कॅच महत्वाचा होता, तो सुटला. भरपूर दबावामध्ये हा कॅच घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा. शेवटी चेंडू हातामधून खाली निसटला. अक्षूचा प्रयत्न चांगला होता, परंतु कॅच हातामधून निसटला आणि प्रसादचा कॅच निसटलाय. जीवनदान मिळाले त्याला. धीरज आहे, संयमी खेळाडू. हो, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहतोय फिल्डिंग करायचा प्रयत्न. एफर्ट्स आपण पाहतोय, अप्रतिम एफर्ट्स, सुपर.
काय फिल्डिंग एफर्ट्स होते तिथे, पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं, पडला मैदानाच्या आतमध्ये परंतु चेंडूला थांबवू शकला नाही. भरपूर चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा, परंतु इथे 4 धावा ते थांबवू शकले नाही. 4 ने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 14च्या घरामध्ये. 14 धावा धावफलकावरती एका षटकाच्या अखेरीस. ओम ओव्हर नंबर 2 मध्ये. काल भरपूर मेहनत केली पावना देवी स्पोर्ट्स दिवशी टीमने. नवीन संघ आहे, याच वर्षी वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळतात आणि बऱ्याच वेळानंतर या मुकामापर्यंत पोहोचलाय हा संघ. नवीन संघ जिंकायला हवे. दोन्ही संघ जर का पाहिलं तर भरपूर मेहनत करतात. वाघजाई इलेव्हन आंबावडे संघ या वर्षी त्याने ट्रॉफी पटकावली आहे, परंतु त्यांचा प्रयत्न अजूनही जशास तसा आहे. कमी गतीचा बॉल ओमचा आपण पाहिलं तर प्रसादला इथे समजलेला नाहीये. टप्पा पडल्यानंतर इन स्विंग डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. आतल्या बाजूला चेंडूने काटा बदलला, वळण घेतलं, वाईड लाईन पकडून गोलंदाजी होते. शरीरापासून लांब चेंडू ठेवले जातात प्रसादच्या, कारण की ओमला जरूर समजलंय अंगावरती बॉल टाकणार तर प्रसादकडे ताकद भरपूर आहे. ताकदीच्या जोरावरती तो फटका खेळतोय आणि हा फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस होता. गॅप मध्ये बॉलला फेकून दिला, बॉल निघून जाईल. दुसऱ्या टप्प्याला सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 ने धावफलक पुढे धावला, जाऊन पोहोचला 18च्या घरामध्ये. भरपूर चांगली बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक लोअर फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा गॅप शोधलाय प्रसादने, बॉल निघून गेला. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, संयमी खेळ आपण पाहतोय. षटकारासाठी न जाता गॅप मध्ये बॉलला दिशा देण्याचं काम आणि त्या दिशेमधून मिळालेल्या 4 धावा दोन्ही वेळे आपल्याला पाहायला मिळाला. 22च्या घरामध्ये धावफलक. प्रसाद सुर्वे, वंडर बॉय ऑफ वाल्मिकी पठार, काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. देखना खेळाडू, देखणी बॅटिंग. प्राइज मध्ये जायचंय तर मेहनत करावी लागणार आहे. कोणत्या तरी एका ट्रॉफीवरती आपल्या गावाच्या नावाचं नाव कोरलं जाण्यासाठी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये झटपट करतायत. वाघजाई देवीच्या नावाने एक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, पावनाई देवीच्या नावाने एक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. लोअर फुल टॉस, चेंडू आता हवेमध्ये. अक्षू तिथे प्रयत्न करतोय, आता तो चुकी करणार नाहीये. ताकद प्रसादची कमी पडली, फटका फसला. अक्षूने पकडला कॅच आणि प्रसादला केलाय परतीचा इशारा. भरपूर चांगली बॅटिंग राहिली. चार चेंडूंचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 2 गडी बाद झाले वाघजाई इलेव्हन आंबावडे टीमचे. 22 धावा धावफलकावरती. करण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. एसके, फटका फसलाय करणचा. नो मॅच लँड मध्ये बॉल जाईल. एक सिंगल आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धीरजचा. धीरज धावलाय. करण तिथे अडकणार आहे आणि करण अडकलाय. दुसऱ्या धावेची गरज नव्हती तरी सुद्धा धीरज धावला, कारण की धीरजला एक धाव जमवायची आहे. करण पहिलाच बॉल फेस करत असताना धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. महेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील, ज्यांनीच या अगोदरचा सामना एका बलाढ्य संघाला पराभूत करून दिला.
स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत असताना शेवटच्या एका बॉलमध्ये एका धावेची गरज असून सुद्धा इतक्या प्रेशरमध्ये या खेळाडूने धाव बनवली. कारण की समोर बरेच अनुभवी खेळाडू होते. राजूदादा होते, रतन होता, शिवा होता, बॉलर ओमकार होता. या सर्वांच्या मधून त्याने ती धाव मिळवली. भरपूर जोखमीची होती. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय महेश. शेवटचा बॉल कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. गोल्डन डकचा शिकार ठरला. शेवटच्या बॉलवरती महेश बाद झाला. महेश बॅक टू द डग आउट. दुसऱ्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 23. दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक सिंगलने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 25च्या घरामध्ये. 25 धावा धावफलकावरती. अजून 6 बॉलचा खेळ बाकी आहे. हो, यावेळेस आपण पाहिलं तर गॅप मध्ये बॉलला फेकले. क्षेत्ररक्षक येतोय तिथे आडवा. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडले. काय करतोय? विकेटचं पतन. धीरज गेला सायकन वरती. धावायचं होतं स्वप्नीलला अगदी वेगाने. स्वप्नील अगदी थोड्यासाठी इथे बाद झालाय. एकच धाव या बॉल वरती पाहायला मिळते. 25च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचेल. 26 धावा धावफलकावरती. चेंडू हवेमध्ये. फटका फसला. क्षेत्ररक्षक धावतोय. उलटा झेल नाही. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. जोखीम आहे. धीरज धावेल. धीरज अगदी वेगाने धावतो. 2 धावा इथे थांबवू शकले नाही. 2 धावा अगदी वेगाने पूर्ण झाल्या. सत्तावीस धावा धावफलकावरती. प्रथमेश नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या आतमध्ये. हो, चांगला फटका, भरपूर चांगला फटका. बॉल इथे अगदी वेगाने ट्रॅव्हल झालाय. वॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. भरपूर चांगली फिल्डिंग तिथे आपण पाहतोय. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली. 29च्या घरामध्ये धावफलक. 3 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. फटका चांगला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाहतोय चेंडूकडे. आहे तिथे. काय घडलंय? कॅच ड्रॉप झाला. पुनश्च 2 धावा आल्या. फिल्डिंग चांगली करणं भरपूर महत्वाचं आहे. कॅच सुटल्यानंतर तिथे 2 धावा आल्या. त्या महागड्या पडणार आहेत. दमला असेल तर रिस्क तुम्ही घेऊ नका. बॅट घेऊन जा प्रसाद, बॅट घेऊन जा. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर एक एक्स्ट्राने धावफलक पुढे सरकेल. डवरी संघाचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे रतन. त्यासाठी आपण या रतन सामनावीरासाठी.
पुढे आलाय धीरज, आडव्या बॅटने खेळलाय, बॉल निघून गेला. 6 धाब्यांसाठी सीमारेषेच्या पल्याड आर पार षटकार. काय फटका होता. बराच वेळ धीरज शांत राहिला. तो सलामीला आलेला आहे, फलंदाज आहे, अजूनपर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. तर शेवटचा बॉल आहे. धावफलक 6 ने पुढे सरकला, जाऊन पोहोचला 38च्या घरामध्ये. 38 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल वेग भरपूर होता, सरळ दिशेत हा फटका खेळला. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय आणि दुसरी धाव इथे पूर्ण होते. एक शॉट आहे, एकच रन असेल म्हणजेच 39 धावा धावफलकावरती आणि 40 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे ज्या पद्धतीने प्रसादने सांगितलं होतं आम्ही 40 पर्यंत जाऊ आणि 40 पर्यंत पोहोचलेत. आणि हे प्रतिस्पर्धी म्हणजेच पावण्यादेवी स्पोर्ट्स दिवशी संघामध्ये एक खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाहीये, त्याची ट्रॅक वेगळे आहे. तर तुम्हाला 3 धावाने आम्ही पॅनलाइज करतोय. समोरच्या संघाने घेतलेलं ऑब्जेक्शन आणि पावण्यादेवी स्पोर्ट्स दिवशी टीम लक्ष द्या, तुमच्या संघामध्ये एका खेळाडूचा ड्रेस कोड वेगळा आहे, त्यासाठी तुम्हाला आम्ही दंडित करतो 3 धावांनी. पॅन्ट त्याची ट्रॅक वेगळे आहे, तर 3 धावा त्या आम्ही ऍड करू आता. त्रेचाळीस धावा आता बनवायचे आहेत पावण्यादेवी स्पोर्ट्स दिवशी टीमला. चेंडू तुमच्याकडे असणार आहेत 18, तुम्हाला बनवायचे आहेत 43. सामनावीर आपण इथे देऊया रतनला. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. वगझा 11 अंबावडे टीम. यानंतर मोंडी ब्रदर्स अंबावडे संघ आपण तयार राहायचं आहे. सामना संपला, लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय, फिल्डिंग सेट करायचे. काहीर संघ आपण देखील तयार राहा. दिवशी टीम तुमचा कालच्या दिवसातील एक सामनावीर बाकी आहे, तर ते नाव आमच्यापर्यंत सुचवा, आम्ही त्यांना देऊ. आता काल थोडीशी घाई झाल्यामुळे ते राहून गेलं होतं. ते नाव आमच्यापर्यंत तुम्ही सुचवा आणि आम्ही त्यांना देऊ. आता सुरेश दादा इथे बसलाय, त्याला तुम्ही कॉल करा आणि त्याचं नाव सुचवा, आम्ही लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवू.
अक्षय ऑन स्ट्राईक. कालच्या दिवसामध्ये हा खेळाडू भरपूर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करत होता. विजय नॉनस्ट्राईक इन एंडला. सनी बॉलिंग ट्रॅक वरती. सनीचा पहिलाच बॉल बॅटची वरची कडा घेऊन जाणारा होता. घोषांकित क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाली डी झोन मध्ये. चांगली गोलंदाजी सनीला करावी लागेल, चांगली बॅटिंग अक्षयला करावी लागेल, कारण की सामना महत्वाचा आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे. ओहो, अखूट टप्प्याचा बॉल डोळ्यासमोरून चाललाय. टाटा बाय बाय करत सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव वाढवणारा असणार आहे. अक्षयला हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे, कारण की एक चेंडू हुकला तर 6 धावा हुकल्या. हे क्रिकेट मधलं समीकरण आहे. बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. धावेल महेश. अलॉंग द ग्रास बॉल ट्रॅव्हल होतोय. जाईल 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 निघून जाईल. नो बॉल आहे. नाही, गोलंदाज हा चालणार नाहीये. थ्रो गोलंदाज अनिवार्य नाहीये. नो +4 अशा 5 आणि पॅनल्टीच्या 5. एकूण 10 धावा या बॉलवरती खर्च होणार आहेत. दहा धावा इथून पुढे अंकित केल्या जातील धावफलकावरती. पॅनल्टीच्या 5 आणि आलेल्या 5, एकूण 10 धावा. 11 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतील. एकच बॉल झालाय सनीचा. 5 चेंडू हाताळण्यासाठी महेश आता नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकच 2 2 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडू हाताळण्यासाठी महेश आलाय. महेश. ओव्हर नंबर 1 चा खेळ अजूनही दुर्गती पथावरती आपल्याला बघायला मिळतोय. आता महेशचा हा बॉल फटका फसलाय. के तिथे चेंडू हवेमध्ये जाईल निघून सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 17च्या घरामध्ये धावफलक. धावा 17. कोणाला खतरा. अक्षय जर का बाद झाला तर मॅच मध्ये आंबावडे संघाला खेळ करत असताना ऍडव्हान्टेज मिळणार आहे. नो बॉल आहे. एकूण 18 धावा धावफलकावरती. तुम्ही नो बॉल वरती क्षेत्ररक्षण बदलवू शकत नाही. हो, बॅटची खालची कडा इन रेज आपण पाहतोय. बॉल जाईल डी झोन मध्ये. एक सिंगल तिथे मिळेल. 15 मध्ये 21 ची गरज आहे विजयासाठी.
3 चेंडूचा खेळ झालाय. हो, भरपूर चांगला बॉल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच सिंगल मिळणार आहे. चांगली फेकी. मॅच इथे सोडून चालणार नाहीये की मॅच अजून दोन्ही बाजूने आहे. विजय आपण पाहतोय डावखोरे आताचा फलंदाज. वीस धावा धावपलकावरती. विजय आपण पाहतोय स्ट्रायकन वरती. विजयसाठी हा बॉल आपण पाहतोय भरपूर चांगला होता. डी झोन मध्ये जाईल. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 चा. ओव्हर नंबर 2 मध्ये जर का धावा डिफेंड केल्या, रोखल्या, थांबवल्या तर ओव्हर नंबर 3 मध्ये मजा येणार. परंतु तितकाच महत्वाचा हा बॉल आहे. या बॉलवरती थांबवणं भरपूर गरजेचं आहे. या बॉलवरती धावा येणं देखील तितकंच गरजेचं आहे. महत्वाचा बॉल आहे. हो, बॅटची वरची गडा क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल निघून जाईल पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये. पहिल्या षटकाची होती समाप्ती. अखेरीस धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 22 धावा. 12 मध्ये अजूनही 18 बनवायचे आहेत. 12 चेंडू आणि 18ची गरज आहे. मॅच अजूनही भरपूर लांब आहे दोन्ही संघांकडून. पकडायचे असेल तर आता मेहनत इथून पुढे करावी लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर का चूक झाली आणि तुम्हाला दंडित केलं. कारण की वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये होणारी प्रत्येक स्पर्धा ही नियमावरती बोट ठेवूनच खेळवली जाते. प्रसाद सुर्वे स्वतःवरती जबाबदारी घेतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये त्याला चांगलं माहिती आहे इथे मी चांगले चेंडू हाताळतोय तर मॅच कुठेतरी फसेल. ओहो, बॉल भरपूर चांगला होता. भरपूर चांगला होता. झुकला अक्षय आणि अक्षयच्या मानेवरून बॉल निघून गेला. वेग भरपूर होता. त्याला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. चांगला चेंडू. या पद्धतीचे अजून चांगले बॉल जर का हाताळले तर मॅच मध्ये मजा येणार. कारण की प्राइज मधली मॅच चुरशीची झाली तर प्रत्येक प्रेक्षकाला बघायला जरूर आवडते. हा बॉल आपण पाहतोय. वेग वेग प्रचंड वेग. चेंडू हाताळतोय की रखरखते आगीचे निखारे. बॅट फिरते की न फिरते तोपर्यंत बॉल निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये प्रसादची. जो खेळाडू चांगलं काम करतोय त्याला प्रोत्साहन देणं आमचं काम आहे. अक्षय आता पुढे आलाय. त्याने ट्रान्स बदललाय. चेंडू हवेमध्ये खेळलाय. ही कॅच किती महत्वाची आहे एसकेला माहिती आहे. ओहो, काय घडलंय. काय बिघडलंय. काय करणार गोलंदाज. काय करणार. जर क्षेत्ररक्षक साथ देत नाहीत तर गोलंदाज तरी काय करणार आहे. ही कॅच जर का पकडली असती तर मॅच जरूर पकडली असती. ही कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे. प्रसाद सुर्वे शांत आहे. तो शांत राहिलाय. तो काहीच बोललेला नाहीये. माइंडसेट विकृत न करता तो पुन्हा त्याच टप्प्यावरची गोलंदाजी करतोय. आता एसके पुन्हा चाललाय. कॉलिंग झालंय नाही. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. कॉलिंग किती महत्वाचं आहे. कॉलिंग भरपूर महत्वाचं आहे. तुम्ही या पद्धतीच्या चुका करताय तर सामना तुम्ही हातामधून सोडताय. तुम्ही कॅच सोडत नाहीये, तुम्ही मॅच सोडताय. दोन्ही वेळेस सुटलेला झेल आणि त्यानंतर आलेल्या 4-2 धावा म्हणजेच धावफलक पुढे सरकला 26च्या घरामध्ये. 26 धावा आहेत धावफलकावरती आता. निर्धाव चेंडू. समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 8 मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 17
8 चेंडू 7 मध्ये बनवायचे आहेत 17. सॉरी 7 मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 17. हा चेंडू किती महत्वाचा आहे, भरपूर महत्वाचा आहे. अक्षय विरुद्ध हा बॉल चालणार नाहीये. अक्षयने फेकून दिले बॉलला सीमारेषेच्या पल्ल्यात. षटकार. समीकरणात मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये बनवायच्या 11. 6 चेंडू आणि 11ची गरज. 3 धावांची पॅनल्टी तुमची ऍड केल्यानंतर आम्ही हा धावफलक तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सुरुवातीला पोहोचवला नव्हता, सुरुवातीला त्या धावा ऍड केल्या नव्हत्या, परंतु त्या धावा आता ऍड केल्यात. 6 मध्ये तर तुम्हाला 11ची गरज आहे. हा षटकार जर का आला नसता तर थोडासा दबाव नक्कीच होता दिवशी टीमवरती, परंतु अक्षयनी तो दबाव दूर केलाय, थोडासा लांब केलाय आणि आता धुरा सांभाळायची आहे विजयला. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सहा 11ची गरज आहे. धीरजने बॉलिंग मार्क कट केलाय बॉल. धीरजने यष्ट्यांच्या वरून चाललाय फुंकर मारत. 5 मध्ये आता 11ची गरज आहे. 5 चेंडू 11 धावा. 11 धावा 5 चेंडू. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल की काय? धीरज घेऊन जाणार का? कारण की धीरजची मेहनत आपण पाहिली या अगोदरच्या मॅच मध्ये आणि तो या मॅच मध्ये देखील मेहनत त्याच्या वाट्याला आली आहे. संघर्ष त्याच्या वाट्याला आलाय. हा कॅच महत्वाचा आहे. करणने सोडलाय. एकच धाव घेणार आहेत कारण की अक्षयला जायचंय स्ट्रायकेन वरती. जर का हा सामना हातामधून खाली निसटला तर मात्र संपूर्ण खाफर करणच्या डोक्यावरती फुटणार आहे. कारण की 3 महत्वाच्या कॅचेस त्याने सोडल्यात. कारण की करण असा खेळाडू आहे, त्याला संघाकडून भरपूर अपेक्षा आहे. हा खेळाडूकडे कॅच गेली तर कॅच कधी सुटणार नाही, परंतु करण आज मात्र त्या विश्वासावरती पूर्णपणे पाणी होतोय. कोणत्या दबावाखाली क्षेत्ररक्षण करतोय त्याला समजत नाहीये आणि कोणत्या मॅच वेळी क्षेत्ररक्षण करतोय हे देखील त्याच्या डोक्यामध्ये नाहीये. 4 मध्ये बनवायचे 10. अक्षय स्ट्रायकेन वरती आहे. धीरज बेस्ट वर्सेस बेस्ट कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये. धीरजचा हा बॉल फटका बसलाय. प्रसाद आहे. प्रसाद आणि चुकी लांब लांबचा संबंध नाहीये. प्रसाद सुर्वे चुकी करणार नाहीये. अक्षय ज्याने मात्र श्वास रोखून ठरला होता संपूर्ण प्रेक्षक वर्गाचा, तो अक्षय मैदानाच्या बाहेर चाललाय. महत्वाचा खेळाडू बाद झाला आणि आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. सामना रंगलाय. 3 मध्ये बनवायच्यात आता 10. धीरजचं कौतुक करावं इतकं कमी आहे. फलंदाजी करत असताना धीरजने स्वतःला झोकलं मैदानाच्या आतमध्ये. त्याला दुखापत झाली, जखम झाली, तरी सुद्धा त्याने ती मॅच जिंकवून दिली. 6-11ची गरज असताना तो स्वतः आला. बॉलिंग ट्रॅक वरती त्याने चेंडू घेतला हातामध्ये आणि काय गोलंदाजी करतोय. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. जर हा सामना अंबावडे संघ जिंकला तर धीरजला खांद्यावर उचलून घेतलं जाईल, परंतु अजूनही पिक्चर बाकी आहे. अनिकेत बोंद्रे आलाय मैदानाच्या आतमध्ये, एक युवा खेळाडू. 3 मध्ये 10ची गरज आहे. हा मॅच बॉल आहे, हा महत्वाचा बॉल आहे. या बॉल वरती 90% मॅचचं समीकरण लिहिलं जाणार आहे. फटका हवेमध्ये. आता करण आहे. करण आता चुकी करणार नाहीये आणि आता जर का झाली असती
तर त्याचं देखील काय खरं नव्हतं. पकडलाय कॅच महत्वपूर्ण खेळाडूचा म्हणजे अनिकेतचा. अनिकेत आल्याबरोबर मैदानाच्या बाहेर चाललाय. गोल्डन डकचा शिकार ठरला. ताकद त्याने भरपूर लावली होती परंतु कुठेतरी कमी पडली आणि करणने हा कॅच पकडला. 2 मध्ये 10ची गरज आहे. कंपल्सरी दोन्ही चेंडूंना सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचंच आहे. एक चौकार, एक षटकार किंवा 2 षटकार. अशोक सूर्यवंशी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. द मॅच बॉल. धीरजची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या धीरज साठी. हा महत्वाचा बॉल आहे. हा मॅच बॉल आहे. प्रत्येकाने श्वास रोखून धरला या बॉल साठी. भावना देवी स्पोर्ट्स दिवशी संघ भरपूर मेहनत करून इथपर्यंत पोहोचलाय. या बॉल वरती त्यांनी सगळ्यांच्या नजरा जमवून धरल्यात. काय घडणार आहे? ओहो, हा बॉल व्हाईट बॉल आहे. अजून कहाणी संपली नाहीये. मॅच अजून संपली नाहीये. 2 मध्ये बनवायचे आहेत 9. आता कोण जवळ गेलेलं नाहीये. कुठला कान मंत्र जात नाहीये. धीरजने थांबवून ठेवलं. इथून पुढे तो थांबवेल का? षटकार मारायचा आहे. अशोक पाहतोय. चारू बाजूने नजर त्याने फिरवली आहे. प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं या सामन्याने. सोडून दिलाय. आणखीन एक व्हाईट बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? सामना कुठेतरी हळूहळू लूज होत चाललाय. आता 2ला 2 चौकार जरी आले तरी मॅच जिंकू शकतो दिवशी संघ. नक्की कोणत्या टप्प्याच्या शोधामध्ये आहे धीरज? त्याला ओळखू शकलो नाही परंतु त्याने त्याचा क्लास दाखवलाय. मी काय करणार होतो, कोणत्या टप्प्याला जाणार होतो. पहिल्या 2 बॉल वरती मी फलंदाजाला आक्रमित केलं, त्याला मोहित केलं मोठ्या फटक्यासाठी आणि या बॉल वरती मी काटा बदलला आणि बॅटची कडा घेऊन जात असताना हा बॉल सरळ सनीच्या हातामध्ये गेलाय. जोपर्यंत हा बॉल सुरक्षित पडत नव्हता तोपर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये धड 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 चालू होती. सर्वात जास्त करणच्या आणि सनीच्या. ती कुठेतरी थांबले असेल, शांत झाले असेल. कोणता संघ होणार बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल? 1 चेंडू 8 धावेंची गरज आहे. ओम बोंद्रे बॅटिंग साठी आलाय. 1 मध्ये बनवायचे 8. 1 मध्ये 8ची गरज असताना मिळाल्या 6 परंतु सामना संपलाय. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा दुसरा संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. टीम वागझा 11 अंबावडे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. भरपूर चांगली बॅटिंग, भरपूर चांगली बॉलिंग, भरपूर चांगली फिल्डिंग, या सर्व गोष्टींच्या जोरावरती, प्रचंड संघर्षाच्या जोरावरती हा संघ इथपर्यंत येऊन पोहोचलाय आणि दाखल होते बक्षीस पात्र फेरीमध्ये. धीरजला उचलून घेतलंय कारण त्याने त्या पद्धतीचा खेळ केलाय. भरपूर चांगला खेळ होता आणि या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर धीरज. चला मुंडे ब्रदर्स टीम लगेच या मैदानाच्या आतमध्ये लगेच जावा. धीरज आपण या सामनावीरासाठी भरपूर मेहनत राहिली धीरजची. कारळे टीम एक खेळाडू द्या आम्हाला प्लीज पंचांसाठी. नामदेव साळुंके एक खेळाडू द्या प्लीज. आणि हो सनी तुम्ही